पण महिला ज्या असतात त्यांचं वय झालेलं असतं आणि वाढत्या वयानुसार महिलांना देखील अधिक म्हणजे तब्येतीच्या देखील कुरबुरी असतात, बऱ्याच असतात. तर महिलांसाठी म्हणजे कुठलं आहे, म्हणजे असे ज्येष्ठ महिलांसाठी जॉबचे कुठले ऑप्शन असू शकतात? पहिल्यांदा तर दोघांनीही आरोग्याकडे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे कारण काय की एकदा ज्यावेळेस आपण सेकंड इनिंगकडे जातो त्यावेळेस छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू झालेल्या असतात. जसं की ब्लड प्रेशर असेल किंवा आणखीन शुगर असेल, या कुरबुरी चालू झाल्या असतात. पहिली प्रायोरिटी त्याला द्यायची. त्यानंतर जर घरामध्ये आता मुलंच त्या वयामध्ये मुलं सगळ्यांची सेटल झालेली असतात आणि घरामध्ये एकतर तुम्ही दोघं असतात किंवा म्हणजे अजून एखाद त्यांची मुलं किंवा काय असेल, आपण प्रायोरिटी निवडायच्या की माझी घरामध्ये खरंच किती आवश्यकता आहे. नाहीतर तुम्ही कामाला गेलात तरी तुमच्याबद्दल पुन्हा तिथं काय होणार, तक्रार येत राहणार. त्यामुळे त्यांना तुम्ही घरातल्या अगोदर कन्व्हिन्स करा आणि त्यानंतर महिलांसाठी महिला बचत गट आहेत. तुमच्याच मैत्रिणीला सोबत घेऊन तुमच्या आवडीनिवडी ज्या तुम्हाला नोकरी करत असताना ज्या एन्जॉय करायला मिळालेल्या नाहीत त्या तुम्ही त्यामध्ये सुरू करा. मग कदाचित ते बुटीक असेल, कदाचित तुम्हाला अजून काही फ्लॉवरचे जे असतात ना, आज आपण बुके बनवतो, हे जे बनवतो तसे शॉप्स सुरू करा इथं. त्याचबरोबर टिफिन आहेत. आता उदाहरणार्थ माझ्या एरियामध्ये कॉलेजेस एवढी आहेत तर एवढे टिफिन आणि एवढ्या मेस चालतात. टिफिन आणि मेस सर्व्हिस जे आहेत, तुम्हाला जर जेवण बनवण्याची आणि व्हरायटी द्यायची जर तुम्हाला आवड असेल, तुमचा ब्रँड बनवू शकता तो पण, म्हणजे हे करता येईल तुम्हाला. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्र तुमच्यासाठी खूप आयडियल आहे, ते करता येईल. मेडिकल क्षेत्र खूप चांगलं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला वडीलधाऱ्या माणसाची काळजी घेणं. आज म्हणजे जे कमवणारे ते सगळेच घरामध्ये पैसा भरपूर येत राहतो आहे, पण काळजी घ्यायला कुणीच नाही आहे. त्याचबरोबर जी घरामध्ये छोटी छोटी बाळं आहेत, ज्या महिला चांगल्या पोस्टवरती आहेत आणि त्यांच्याकडे वेळच नाही मुलांना वेळ द्यायला, अशा ठिकाणी देखील तुम्हाला तिथं त्या मुलांना महिला असल्यामुळे, तिला अनुभव असल्यामुळे आणि विश्वास. कारण की एक महिला दुसऱ्या महिलेवर जेवढा विश्वास ठेवू शकते ती दुसऱ्या कोणावर, आणि आजीवरती तर अतिशय विश्वास ठेवायला सगळ्या तयार असतात. त्यामुळं या आणि ज्या आज मुली आहेत, तरुण मुली, त्या तरुण मुलीला बाळ कसं सांभाळायचं किंवा बाळाला कशा प्रकारे सगळ्या गोष्टी त्याला शिकवायच्या काहीच कल्पना नसते. मग आज तोही एक चांगला व्यवसाय नवीन उगवत आलेला आहे, सुरू झालेला आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर की एखाद्या आजी आपल्याला पाहिजे असतात किंवा जेणेकरून हे मुलांना सांभाळण्यापासून प्रत्येक गोष्टीबद्दल काय करतील, ते नॅनी वगैरे, मोठ्यांच्या घरी नॅनी असतात, आपल्याकडे आजी किंवा मावशी असतात. बरोबर. आणि ही आज गरज आहे समाजाची. त्यामुळे याही क्षेत्रात तुम्ही जर पाहिलं म्हणजे डिमांड कुठं आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि त्या ओळखीनुसार आपल्याला काय करता आलं, त्याच्यासाठी स्किल काय असतील तर ते डेव्हलप केलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या संधी उपलब्ध होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.